नमस्कार, माझं नाव सागर सुनील घोरपडे, राहिला मी मावळमध्ये. नरेंद्र विठ्ठल येलकर, मी मावळ मतदारसंघात राहतो. माझं नाव सचिन बाबूराव बनसोडे, मी मावळ लोकसभा सभेमध्ये राहतो. माझं नाव शिल्पा हेरलगी, मी मावळमध्ये राहते. माझं नाव स्वप्नील दीपक कडे आहे, मी मावळमध्ये राहतो. नमस्कार, माझं नाव जयेश नरेंद्र येलकर, राहणार मावळ. नमस्कार, मी रुजुता वैशाली सचिन कुलकर्णी, मी मावळमध्ये राहते. ह्याच्या अगोदर कार्ड नसल्यामुळे माणसांची ट्रीटमेंट, माझी ट्रीटमेंट होत नव्हती व्यवस्थित. प्रत्येकाची इन्शुरन्स असतो असं नसतं, त्यामुळे मला जरा ट्रीटमेंट घ्यायला थोडं प्रॉब्लेम होत होता. गव्हर्नमेंटमध्ये हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यायला लागत होती मला. कुठल्याही योजना जनतेपर्यंत पोहोचत नव्हत्या. पहिला सरकार ह्याच्या आधीचं असतं तर मला नाही वाटत एवढ्या पटकन सगळं झालं असतं. दुसऱ्या म्हणजे कुठं काय होत होतं ते समजत नव्हतं आणि योजनाच नव्हत्या, गरबापर्यंत योजनाच नव्हत्या. रस्त्यांची अत्यंत वाईट परिस्थिती होते, रस्त्यांना चालायच्या अडचणी येत होत्या भरपूर. नाही, त्यावेळेस ॲक्च्युली थोडा प्रॉब्लेम होत होता. प्रायव्हेटमध्ये जायला लागायचं, नाही तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये लाईन लावायला लागायची. ट्रीटमेंट स्वखर्चानी, की समजा माझी परिस्थिती असेल नसेल तर मग मला काही वेळेस असं म्हणायला लागायचं की जी माझी एक्सपेन्सिव्ह टेस्ट असेल, माझ्या वडिलांची असेल, आईची असेल, की समजा वर्किंग नसतील, माझी तेवढी फायनान्शियल कंडिशन नाही आहे, तर मग मला त्या कंडिशन्स किंवा त्या टेस्ट स्किप करायला लागायच्या. योजना पण करत असतीलही, पण त्या लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत कधी. तर नागरिकांमध्ये जे पॅट्रिओटिझम म्हणतो आपण, की देशाबद्दल प्रेम आणि सहानुभूती, त्या गोष्टी खूप वाढलेल्या आहेत. कोविडच्या काळात प्रत्येकाला लसीचा पूर्ण उपयोग झालेला आहे. गव्हर्नमेंटचा लाभ मला छान भेटतोय, सुविधा चांगले भेटत आहेत. हॉस्पिटल परचे गव्हर्नमेंट चांगले हॉस्पिटल चांगले भेटतात तिथं. शिलाई मशीन्स मिळाल्यामुळे माझं हातभार लागतोय की मला रोजगार वगैरे मिळालेला आहे. मी आता त्याच्यापासून इन्कम वगैरे चालू केलेला आहे. त्यावेळेसचे तुम्ही आकडा काढा आणि आत्ताचा आकडा काढा की किती किलोमीटरचे रोज रस्ते होतात. साधारण 100 किलोमीटरचे पूर्ण असे रोज रस्ते होतात सगळ्या अनेक भागात. माझं जे आयुष्यमान कार्ड आहे, हेल्थ कार्ड, ते काढून घेतलेलं आहे. माझंच नाही तर संपूर्ण परिवाराचं पण काढून घेतलेलं आहे. माझ्या ओळखीत बऱ्याच जणांनी आयुष्मान योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि आपल्या सगळ्या योजनेचा लाभ घेतलेला आहे. आजच्या वेळेला तुम्हाला खायला कुणीही देऊ शकतं, पण मेडिकल फॅसिलिटी फ्रीमध्ये देणं हे खूप महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते. आयुष्यमान कार्ड मी काढलेलं आहे, ते आपल्याला गव्हर्नमेंटने, मोदी सरकारने 5 लाखाची विमा दिलेली आहे. माझ्या घरच्यांचे आई वडील बहीण सगळ्यांचे मी आयुष्यमान कार्ड काढलेलं आहे. आयुष्यमानचं 5 लाखाचं विमा आणि भरपूर असे योजना आहे मोदी साहेबांनी दिलेले, की गोरगरीबपर्यंत त्यांना तो फायदा होतोय. पण हे केंद्रातनं ज्या पद्धतीने मोदी साहेबांनी पूर्ण निर्णय घेऊन म्हणजे पूर्ण राष्ट्राला आपल्या लस दिलेली आहे, त्यांचं त्यात खूप मोठं योगदान आहे. सध्या देशात नरेंद्र मोदी सरकारच्या विविध योजना आहेत, जसं की उज्ज्वला योजना असेल, पंतप्रधान जन आरोग्य योजना असेल, आयुष्यमान भारत योजना असेल. शेतकरी लोकांना आज म्हणजे महिन्याला जे मोदी साहेबांनी चालू करून दिलेलं आहे ते फार योजना चांगली. मी खुद्द शेतकरी आहे. जसं आपण म्हणतो की रोटी कपडा आणि मकान, त्याच्यासोबत मेडिकल हिस्ट्री किंवा मेडिकल फॅसिलिटी हे असणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. तर मग मोदी साहेबांनी जे योजना चालू केली आहे आणि त्याच्यात तुम्ही जो बेसिक कॉस्ट पकडाल की एक 5 लाखपर्यंत आपण लाभ घेऊ शकतोय त्या गोष्टीचा. कमळ खिलतंय आणि नरेंद्र मोदींच्या स्वरूपात एक सूर्य उगवलाय. नरेंद्र मोदी, फक्त नरेंद्र मोदी, जय श्रीराम. म्हणून मोदीच पाहिजे. दुसरा पूर्ण पर्यायच नाहीत. मोदींशिवाय कुठला पर्यायच नाही आहे सध्या. ते आमचं मत तर नरेंद्र मोदी सरांनाच आहे. फक्त मोदीच येतील, मोदीच पाहिजे, दुसरा नाही कोणी. ऑफकोर्स नरेंद्र मोदी, मोदी सरकारच पाहिजे. कमळाचे बटन दाबा, भाजपाला विजयी करा.